मी पकडला आता अजिबात नाही सोडणार. ओवी सांग बरं, ती कोण असते? आई म्हणजेच आवीची आई, सावली टीचर. तू कसं ओळखलंस ग मला? तुमच्या हातांच्या बांगड्यांमुळे. तुमच्याच हातात बांगडे ना, फक्त दुसऱ्या कोणाच्याच नाहीये. टीचर आता तुमच्या राज्य. आई राज्य घे म्हणतो मी. घेते. सर आओ टीचर, तुम्ही खालती तरी बसा आणि चष्मा पण काढा. आता मी तुम्हाला गोल फिरवते 3 वेळा. 1 2 3. टीचर आता हे किती आहेत सांगा मला. 2 नाही म्हणजे तुम्हाला दिसत नाही. चला 1 2 3. खेळून घ्या, जितका खेळायचं तितकं खेळून घ्या. काही वेळातच या पोरीचा खेळ मी कायमचा खल्लास करणार आहे. अरे वा, नशीब फळफळलं म्हणायचं. शिकार स्वतःहून लांब चालली आहे. हीच ती वेळ आहे. ओवी अरे हा माणूस इथं काय करतोय? हा कधी आला? ह्याला दिसायच्या आत त्या पोरीला उचललं पाहिजे. एक मिनिट मुलांना. तुम्ही इथे काय करताय? मी इथे काय करतोय? तुला माहिती नाही ना इथे काय घडतंय ते? अगं तुझ्या भरोशावर मी माझ्या मुलीला ओवीला इथे पाठवलं आणि तुम्ही एक खेळ खेळत बसलाय. अहो पण एवढं काय झालं अचानक? एवढं काय झालंय? ताप आलाय ओवीला, खोकला आहे तिला, माहिती तरी आहे का तुला? आणि तुम्ही इथं पट्ट्या डोळ्याला बांधून इथं खेळ खेळताय. बाकी काही करू नका. तुम्ही जर नीट काळजी घेतली असती ना तर मला इथे यायची गरज पडली नसती. व्यंकटेश कुठे आहे ओवी? ओवी इथेच. ओवी सुपर हिरो. अहो ओवी टेंट मध्ये जाऊन झोपली असते की हो. बघा काय चाललंय हे? या पोरीचा आणि या माणसाचा काय संबंध आहे? हा तिच्यासाठी का अस्वस्थ झालाय?
बाळ माझ्याकडे द्या आणि शांततेत निघा. ठीक आहे बाळ. हो, ही मुलगी म्हणजे तेच बाळ आहे जिला या माणसाने माझ्यापासून वाचवलं होतं आणि त्याच बाळाला लहानाचं मोठं सुद्धा केलं. सुपर हिरो ओवी आता ताप अजिबात नसतो बघा आणि ती आता झोपलेली असते. तिला हात लावू नका नाहीतर ती उठेल. तिला शांतपणे झोपू द्या म्हणतो मी. मुलांनो, रात्र खूप झाली आहे. तुम्ही सगळ्यांनी आज जा झोपायला. जा लवकर. व्यंकटेशजी, तुम्हाला माहित होतं ओवी आजारी आहे? नाही सावली. अगं ओवी आपल्या बरोबर सकाळपासून काय अगं आतापर्यंत किती उत्साहाने खेळत होती. मला नाही वाटत ती आजारी असेल म्हणून. तेच तर, जर ती आजारी असती आपल्याला कळलं असतं आणि आपण काळजी पण घेतली असती ना तिची. मी नाही घेत का मुलांची काळजी? उलट अबीरपेक्षा जास्त मी माझ्या गुरुकुल मधल्या मुलांची काळजी घेते आणि ओवीची तर दुप्पट. मग ते कसं बोलून गेले सारंग मला? सावली तू प्लीज शांत हो. बघ मला नाही वाटत ओवी आजारी असेल. हो, पण ते कधीच खोटं नाही बोलणार. नक्कीच काहीतरी गडबड आहे. पाहिलंस, लहान पोराला पण कळतंय पण त्या टीचरला कळत नाही. आता अबीरने जर आपल्याला फोन करून सांगितलं नसतं तर आपल्याला कळलं असतं का ओवीला ताप आलाय? मग जबाबदारी कोणाची आहे? अबीरची आहे, त्या टीचरची आहे ना. तिने सांगायला होतं ना आपल्याला की ओवीला ताप आलाय. काळजी पण घ्यायची नाही पोरांची. कॅम्प भरवायचा यांना. सुपर हिरो तुम्ही उगाच आईवर रोड देत असतात बघा. तिला याच्यातलं काहीच माहिती नसतं. म्हणजे ओवीनेच मला बजावून सांगितले मी आजारी आहे. पिकनिक वरच्या कोणालाच कळतं का म्हणे. का? अहो सुपर हिरो, जर मी आईला सांगितलं असतो तर आईने ओवीला घेऊन दिलं नसतं ना. आणि कॅम्पवर किती मज्जा सुरू असते म्हणून मी कोणाला सांगितलं नसतं बघा. ओवी कधी झोपली? तुम्ही येण्याच्या 5 मिनिटं आधीच झोपली असते बघा ती. अच्छा, म्हणजे हीच ती मुलगी आहे जिला ह्याने माझ्यापासून पळवलं होतं. म्हणजे कन्फर्म ही सावलीचीच मुलगी आहे. मोनिका मॅडमला कळवलं पाहिजे. दादा, इथे काय करताय? काय काम आहे काय? नाही म्हणजे एक मिनिट, तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. चेहरा अरे सोड, कुठे पळतोस? सारंग दादा, सारंग दादा. अबीर, तू ओवी सोबत थांब, मी आलोच.